पित्त आणि पित्तापासून होणारे 40 प्रकारचे आजार, त्याच्यामध्ये ॲसिडिटी आहे, अपचन आहे, गॅसेस आहे, मूळव्याध आहे, त्वचाविकार आहे। त्याचप्रमाणे जास्त शरीरामध्ये का ॲसिडिटी वाढली तर घाबरल्यासारखं होणे, बीपी लो होणे, बीपी हाय होणे, त्याचप्रमाणे माणसाला हार्ट अटॅक पर्यंत सुद्धा त्या ॲसिडिटीची मजल जाऊ शकते। त्यामुळे आपण का ॲसिडिटीच्या आजाराने का त्रस्त असाल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठीच आहे। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये आपल्याला पित्त हे संतुलित ठेवण्यासाठी काही आहार सांगितलेला आहे आणि काही नियम सांगितलेले आहेत। त्याचं तुम्ही यथायोग्य का पालन केलं तर तुम्ही पित्त आणि पित्तापासून होणाऱ्या कोणत्याही आजाराने परेशान होणार नाही। तर जास्त वेळ न करता शॉर्ट बट स्वीट व्हिडिओकडे आपण वळणार आहोत। जर तुम्हाला पित्त संतुलित ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये काही बदल करायचे आहेत। पहिला जो तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे तो तुम्हाला करायचा आहे ताकाचा। आयुर्वेदामध्ये तक्र हे खूप चांगल्या प्रकारचं पित्तशामक सांगितलेलं आहे। कोणताही ऋतू असो, जास्त करून उन्हाळा असेल तर तुमच्या आहारामध्ये हे ताकाचा समावेश असला पाहिजे। ताक कसं असावं, कोणतं असावं, जर ते आपल्या घरी तयार केलेलं हे रवीने मंथन करून जे ताक तयार केले जाते त्याला आयुर्वेदाने मान्यता दिलेली आहे। कंपनीचं किंवा पॅकिंग किंवा त्या मशनीने तयार केलेलं ताक याला आयुर्वेदामध्ये तितकंसं महत्त्व नाहीये। ताकाचं सेवन करा, पित्ताचं योग्य प्रकारे शमन होईल। त्याचप्रमाणे दुसरा जो पदार्थ सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये त्रिदोष शामक सांगितलेला आहे। तिन्ही प्रकारच्या वात, पित्त आणि कफ या तिन्ही प्रकारच्या दोषाचं शमन करणारा, त्यांना संतुलित ठेवणारा ते म्हणजे तूप। शुद्ध गावरान गाईचं तूप यांचा तुमच्या आहारामध्ये यथायोग्य प्रमाणामध्ये समावेश का केला तर तुम्ही या तिन्ही प्रकारच्या दोषांना संतुलित ठेवू शकता। आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, पोटाचे कोणत्याही प्रकारचे आजार असू द्या किंवा वात, पित्त आणि कफ यापैकी कोणत्याही प्रकारच्या दोषाला तुम्हाला समान अवस्थेमध्ये का आणायचं असेल तर तिसरा जो पदार्थ आहे तो एक औषधी चूर्ण आहे। त्याला म्हटलं गेलेलं आहे त्रिफळा, किंवा त्याला एक ऑप्शन सांगत आहे। जर त्रिफळा मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। जर त्रिफळा तुम्ही सेवन करू शकत नसाल दररोज तर तुमच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश ठेवा। आवळा म्हणजे आवळ्याचं चूर्ण मिळू द्या किंवा आवळ्याचा मुरब्बा असू द्या, आवळ्याचा रस असू द्या किंवा अख्खं आवळ्याचं फळ, यापैकी जेही मिळेल ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात का ठेवलं तर तुम्ही कधीही या त्रिदोषाच्या आजारापासून त्रस्त होणार नाहीत। तर मित्रांनो, हा तुमच्या आहारामध्ये हे 3 पदार्थ ठेवले जर तुम्ही निरोगी राहाल। आता हे जे पदार्थ सांगितलेले आहेत हे तुमच्या आहारामध्ये समावेश ठेवायचा। आता कोणते पदार्थ खाऊ नयेत त्याविषयी चर्चा करत आहोत। तर ज्याच्यामध्ये जास्त मीठ आहे, जास्त मसालेदार पदार्थ, फॅक्टरी फूड जेही बाहेरून तयार होतं ते कसल्याही प्रकारचं खाऊ नका। आणि ज्याच्यामध्ये जास्त मसालेदार पदार्थ वगैरे आहेत, जे प्रोसेस फूड आहे, जंक फूड आहे, त्याचप्रमाणे शिळे पदार्थ खाऊ नका। याने तुमची पचनसंस्था चांगली राहील व तुम्ही निरोगी राहाल। या 2 नियमाचं पालन करा मित्रांनो, तर तुम्ही लाईफ टाईम निरोगी राहाल याची तुम्हाला 100% गॅरंटी देतो। पहिला जो नियम आहे की उठल्याबरोबर 1 ते सव्वा लिटर भरपर्यंत पाणी पिलं पाहिजेत। आणि दुसरा जो नियम आहे की भूक लागल्याशिवाय खाऊ नका। ज्यावेळेस तुम्हाला योग्य कळकळीची भूक लागेल अशा वेळी पोटभर जेवा। वेळ झाली म्हणून, उरतंय म्हणून, फुकट मिळते म्हणून खाऊ नका। त्याने अन्न जरी दुसऱ्याचं असलं तरी पोट तुमचं आहे। एकदा जर पोट खराब झाला तर त्याला परत जागेवर यायला खूप वेळ लागतो आणि खूप कष्ट लागतात। त्यामुळे आपलं आरोग्य हेच आपलं धन आहे। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर मी आपला खूप खूप आभारी आहे। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्। सर्वांचं मंगळ हो, सर्वांचं भलं हो, सर्वांना स्वस्थ लाभो। हरि ओम।